नमस्कार गाईस, आज आम्ही चिकन बनवतोय राईच्या तेलामध्ये. राईच्या तेलामध्ये चिकन खूप छान लागतं असं मी ऐकले. तर मी आज राईच्या तेलामध्ये चिकन बनवते. चिकनसाठी मी 4 कांदे कापलेत, 2 टमाटर मोठे मोठे, हा थोडासा खडा मसाला, तेजपत्ता नव्हता, एकच होता, आणि हे चिकन 1 किलो. आणि आज मी राईच्या तेलामध्ये चिकन बनवते. तेल गरम झालं ना, मी आज पहिल्यांदा राईच्या तेलामध्ये बनवते. थोडंसं जिरं, हा अख्खा गरम मसाला, खिडकी बंद करू का? खिडकी बंद कर बरं, हवा येते. आता गरम मसाला चांगला हे झालं, कांदा टाकते. कांदा घालो, टाइम झाला, थोडा चॉप करता चॉप करता. टमाटर टाकतोय आता आम्ही. टमाटर टाकले त्याच्यात. टमाटरवर थोडंसं मीठ टाकते चवीच्या हिशोबाने. टमाटर थोडंसं कांद्यामध्ये फक्त असं 2 वेळा उलटापालटी केलं ना, तर मी लगेच त्याच्यामध्ये हे चिकन टाकणार आहे. आणि आम्ही हे राईच्या तेलाचं चिकन बनवतो, म्हणजे टमाटर आणि चिकन सगळंच फ्राय आहे. चिकन लगेच टाकून आम्ही त्याला थोडंसं मिक्स करून हे मिक्स झाले गाईस. याला मी 5-10 मिनिटं झाकून ठेवणार आहे, मग मसाले टाकणार आहे. आता आम्ही आमचं चिकन जराशी शिजले का बघू, त्याच्यात मसाले टाका.
हा शिजत आहे, ते अर्धा शिजत आहे. आता याच्यामध्ये आम्ही हा मसाला, वाटलेला मसाला टाकू. याच्यामध्ये मी अद्रक, लसण, हिरवी मिरची 2-3, लाल मिरची आणि थोडासा अख्खा गरम मसाला वाटलेला आहे. अद्रक, लसण, हिरवी मिरची, अख्खा गरम मसाला, लाल मिरची वाटली. आता मी ह्याच्यामध्ये टाकते हळदी, हे धना पावडर. मी खोबरं वगैरे नाही टाकत कधी चिकनमध्ये, मी साधंच बनवते. धना पावडर टाकले आणि ही मिरची पावडर थोडी तिखट जास्त टाकते, कारण का आम्ही कांदे जास्त टाकतो, खोबरं वगैरे नाही वाटत मी, त्याच्यासाठी. आणि काय आहे रे, आणि मी आता थोडंसं याच्यामध्ये मसाल्याच्याच भांड्यामध्ये गरम पाणी टाकून त्याला हलवून त्याच्यामध्ये टाकते. थोडीशी कोथिंबीर टाकते मी. मी आता ह्याच्यामध्ये चिकन मसाला टाकते, एव्हरेजचा चिकन मसाला. कधी मोठी झाली काय समजलंच नाही. चिकन मसाला टाकलाय. आता झालं आमचं चिकन गाईस. आता आम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकतो. मस्त शिजलं वाटतंय, मी बघते ते शिजलं का. झाले वाटतंय. मी आता त्याच्यावर कोथिंबीर टाकते. याला मी गॅस बंद करते.